शेतकरी बंधू नमस्कार। आज आपण 7 जानेवारी 2024ला जे व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ आहे दशेरी आंबा। आता दशेरी आंबा जर म्हटलं तर हे जे रोप असतं ते हे 2 वर्षाचं रोप आहे। 3 किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची 4 ते 5 फुटापर्यंत हे बघू शकतो आपण। आता ह्या रोपाची लागवड अंतर जे आहे ती 10 बाय 10 वरती एकरामध्ये 450 रोपं आणि जास्तीत जास्त 15 बाय 15 वरती आपण 200 रोपं लावू शकतो। आता दशेरी आंब्याची जी लागवड झाली ती महाराष्ट्रात आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये दशेरी आंबा हा चांगला येतो, चांगलं उत्पादन मिळतं आणि ह्या आंब्याला आपण यवतमाळबरोबरच इतर महाराष्ट्रात पण हिची जास्तीत जास्त लागवड होत चाललेली आहे। आता क्रॉस पॉलिनेशनसाठी ही व्हरायटी आंबा म्हणून गणला जातो, पण यवतमाळमध्ये ह्याची लागवड आपण जशी केशर आंब्याची लागवड असते तशा पद्धतीनं लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मी स्वतः आत्तापर्यंत यवतमाळमध्ये 50 एकरामध्ये ही दशेरी आंब्याची रोपं दिलेली आहेत आणि ही रोपं असताना 2 वर्षाची असतात। ज्या शेतकरी बंधूंच्याकडे क्षेत्र भरपूर आहे ते कमी अंतरावरती 10 बाय 10 वरती लावतात आणि त्यामध्ये आपल्याला 450 रोपं बसतात। आता ही 2 वर्षाची जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं। ज्यावेळी रोप आपण जमिनीत लावतो त्यानंतर त्याला खत पाणी आणि हे मिळाल्यामुळे झाडे डेरदार होतात आणि प्रत्येक 3.5 महिन्याला आपण जी छाटणी घेतो त्याच्यावरती झाडाची ग्रोथ म्हणजे वाढ ही फास्ट होत असते। आता आपण ह्या आंब्याचं जर वैशिष्ट्य म्हणलं, हिचं जे आंबा सुरुवात जी झाली ही 18व्या शतकातील लखनौ जिल्ह्यातील कोकारी जवळच्या गावात ही जात पहिली विकसित झालेली आहे आणि आता हिची जर जास्तीत जास्त जर आंब्याचं वैशिष्ट्य म्हणलं तर हा आंबा पूर्णपणे आपल्याला चवीला गोड, इतर आंब्याच्या तुलनेमध्ये चवीला हा गोड असणारा आंबा, त्याचबरोबर हिची जी फळाची साईज असते, आकार असतो तो लांबट असतो। आता हे महाराष्ट्रात दशेरी ह्या नावानं ओळखला जातो, तर उत्तर भारतामध्ये दशहरी ह्या नावानं ओळखला जाणारा आंबा आहे। हा आंबा जर म्हटलं तर उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध जात म्हणून गणलेली आहे। इतर आंब्यापेक्षा हा आंबा लवकर पिकतो आणि टिकवण क्षमता चांगली असते। आता जसं आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये केशर आंबा लागवड केला तर आंबा हा चवीला तिथं तेवढी गोडी उतरत नाही, पण आपण दशेरी आंबा जर त्या भागात लागवड केली तर तिथल्या लोकांचं जास्तीत जास्त मागणी असते ही दशेरी आंब्याला असते। तर दशेरी आंबा जर म्हटलं तर हा आंबा आता 2 वर्षाचं जे रोप आहे पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालूच होतं। त्याचबरोबर आता हिचं आपण सुरुवात कुठून झाली, दशेरी आंबा उगम कुठं पावला, तर आपण जे लखनौ जिल्ह्यातील कोकारी गाव आहे तिथं सुरुवातीला ही जात तयार झालेली आहे आणि आता ह्या आंब्याचं जर जास्तीत जास्त जर म्हटलं तर उत्तर भारतामध्ये पण हिची लागवड जास्त होते। त्याचबरोबर दक्षिणेकडील राज्यामध्ये जसं आंध्र प्रदेश, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये ह्या आंब्याला जास्तीत जास्त गोड आणि सुवासिक प्रकार असल्यामुळे मागणी जास्त आहे। त्यामुळे आपण हा आंबा निर्यात जरी करायचं म्हटलं तरी आता हा निर्यात जर म्हटलं तर पाकिस्तानबरोबर नेपाळ, मलेशिया, हाँगकाँग, फिलिपाईन्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया इथं हा आंबा दशेरी आंबा हा निर्यात होत असतो। त्यामुळे शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारे एक बाजारपेठ, त्याचबरोबर उत्पादनाचं एक चांगलं साधन म्हणून दशेरी आंब्याची पण लागवड करता येते। आणि जे आपले नागपूर, यवतमाळ ह्या भागात दशेरी आंब्याला जास्त जी मागणी आहे त्याचं कारण म्हणजे तिकडल्या भागामध्ये गोडीसाठी आणि फळधारणा जास्तीत जास्त होत असते, त्यामुळे तिथं त्याला जास्त मागणी आहे। तर ह्या आंब्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आंबा चवीला इतर आंब्याच्या तुलनेपेक्षा जास्त गोडीला आहे आणि आकार त्याचा मोठा लांबट असल्यामुळे दिसायला आंबा चांगला आहे, त्यामुळे बाजारात त्याला चांगला दर मिळतो। आणि लागवडानंतर आपण 10 बाय 10 वरती केलं तर उत्पादन आपल्याला येणाऱ्या 1 वर्षामध्ये चालू होते। ही आता नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे। त्याचबरोबर आपल्याकडे ज्या इतर व्हरायटी मिळतात त्यामध्ये जर आपण बघितलं तर हिमाम पसंत, आता हिमाम पसंत ही 2 वर्षाची रोपं आहेत। ही आपल्याला साधारण बॅग साईज आहे 3 किलोची, रोपाची उंची 5 फूट येते।
आता 7 जानेवारीला जे आपण व्हिडिओ बनवत आहोत, या व्हिडिओमध्ये 3 किलोच्या बॅगमधील ही रोपं आता मोहरच्या स्टेजला आहेत, पण जमिनीमध्ये लागल्यानंतर पुढील वर्षामध्ये आपण याचं उत्पादन चांगलं घेऊ शकतो आहे. त्याचबरोबर आंबा, केशर आंबा जे लावला जातो त्यामध्ये पॉलिनेशनसाठी मी बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंना ही जी रोपं देतो ही क्रॉस पॉलिनेशनसाठी 5 ते 10% बागेमध्ये लागवडीसाठी देत असतो आहे. आता जे आपण व्हिडिओ जस्ट बघतोय हा दशेरी आंब्याचा. ही दशेरी आंबा जो आहे हे अशा प्रकारची 3 किलोच्या बॅगमध्ये साधारण एक 4.5 ते 5 फूट उंचीची रोपं असतात. बघू शकतो आपण. त्यानंतर आपल्याकडे क्रॉस पॉलिनेशनसाठी जरी म्हटलं तरी मल्लिका आंबा हा अशा प्रकारची पानं असतात. रोपाची जी हाईट असते ती साधारण 3-3.5 फूट असते. त्याचबरोबर 3 किलोच्या बॅगमधील रोपं. त्यानंतर आपल्याकडे तोतापुरी आंबा 3 किलोच्या बॅगमध्ये एक 4 फूट उंची असते. ही क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण शेतकरी बंधूंना देतो आहे. पण आता जे व्हिडिओ आपण बघितला हा दशेरी आंब्याचा. दशेरी आंबा जर म्हटलं तर हा जास्तीत जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी मी 50 एकरपर्यंत आता रोपं दिलेली आहेत, ही 2 वर्षाची रोपं 3 किलोच्या बॅगमधील. आणि बऱ्याच शेतकरी बंधूंनी लागवड अंतर हे 10x10, 15x15 ठेवल्यामुळे झाडाची वाढ चांगली झालेली आहे. आणि आता ह्या वर्षी त्या बागेसनी सर्व आंबा शेटिंग चालू झालेलं आहे. चांगलं उत्पादन असल्यामुळे ज्या त्या भागानुसार आपण शेतकरी बंधूंना जे नियोजन देत असतो त्यामुळे त्या बागा डेव्हलप होतात. तर शेतकरी बंधू असे आपल्याला सर्व फळझाडाची माहिती, त्याचबरोबर जंगली झाडं, त्याचबरोबर इतर शो प्लॅन्ट, इनडोअर प्लॅन्ट याची माहिती आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळत असते. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं, लाईक करणं, शेअर करणं गरजेचं आहे. आपल्याला असे सर्व व्हिडिओ आपल्याला रोज पाहता येतील. आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. त्यामुळे आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी. 5 वर्षापर्यंत आपल्याकडे तयार झाडं मिळतात. आता जे आपल्याकडे दशेरी आंबा हा 2 वर्षाचा आहे. ह्याच्या पुढचा जर आपण 5 वर्षाचं रोप घेतलं तर 150 किलोच्या बॅगला 2000 रुपये किंमत आहे तिची. त्या झाडाला आता पूर्णपणे मोहर आलेला आहे आणि आंबा शेटिंग चालू आहे त्याचं. तर ते झाड असताना 150 किलोच्या बॅगला आहे आणि रोपाची उंची 10 फुटापर्यंत असते. सरासरी एका झाडाची किंमत 2000 रुपये इथं जाग्यावरती नर्सरीमध्ये आपल्याला मिळतात. नर्सरी शासनमान्य असल्यामुळे शेतकरी बंधूंना फळबाग योजनेखाली भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल, आपल्याला ह्या फळझाडांचं अनुदानही घेता येतं. आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपली घरपोच मिळतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन आणि रोपं लागवडीपासून आपल्याला कोणतीही रोपं असू द्यात, लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळत असतं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.